नमस्कार, कोमल किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी झणझणीत पिठल्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहू। पिठलं बनवण्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। इथे मी मोहरी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि इथे मी लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 मिरची घेतलेली आहे। तेल घेतलेलं आहे मी इथे 1.5 चमचा आणि पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाणी। आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी कढईमध्ये तेल तापायला टाकलं आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। आता याच्यामध्ये मी राई टाकून घेत आहे। राई चांगली तडतडली आहे। आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकू। आता मी हा कांदा ह्याच्यामध्ये भाजून घेत आहे। हा कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाहीये, हलकासा भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा मध्यम भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये मी आता मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेत आहे। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी मिरची घालू शकता। आपण हे तेलामध्ये चांगलं मिक्स करू। मी ह्याच्यामध्ये हळद टाकत आहे। आता मी हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि पाणी घालून मिक्सरला फिरवून घेत आहे, जेणेकरून त्यातल्या सगळ्या गाठी निघून जातील। आता आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी जराशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेत आहे। आणि मीठ टाकून घेत आहे। मिक्सरला फिरवलेलं बेसन पीठ मी त्याच्यामध्ये टाकत आहे। पाहू शकता तुम्ही त्याच्यातल्या सगळ्या गाठी याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते।
आपण ह्याला एक उकळी काढून घेऊ गॅसवरती. हे सारखं हलवायचं नाही तर याच्यामध्ये काढून घेऊ. चांगले हे आलेले आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 2-3 मिनिटासाठी शिजवून घेऊ. आता आपण 2-3 मिनिटं झालेले आहेत. आपण पाहू. मी ह्याच्यामध्ये आता आपण हे परत 2-3 मिनिटांसाठी झाकून घेऊ. आता आपण पाहू शकता की आपलं पिठलं तयार झालेलं आहे. आता मी हे सर्व करून पाहू शकता आपण असं शिजलेलं आहे. इथे आपण पाहू शकता आपलं पिठलं तयार झालेलं आहे. एकदम मस्त आणि चविष्ट असं पिठलं बनवलेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर आपल्या कोमल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.